श्लोक 19. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थितः. अर्थ, ज्याचे अंतःकरण समतारूप ब्रह्माच्या ठिकाणी स्थित आहे त्यांनी ह्या जन्मीचं संसार जिंकला आहे. कारण समतारूप ब्रह्म दुःख दोषरहित आहे, त्याचेच ठिकाणी हे अवस्थित आहेत. विवरण: सर्वत्र समभावाने पाहणाऱ्याला पंडित असे म्हणतात, असे भगवंतांनी मागील श्लोकात सांगितले आहे. असा पंडित याच लोकी सृष्टी संसार जिंकतो. त्याचे मन साम्यात स्थित असल्याने ते निर्दोष अशा ब्रह्माप्रमाणेच होतात, असे या श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. येषां साम्ये स्थितं मनः. स्वाभाविक स्थितीचा अनुभव आला की मनबुद्धीमध्ये रागद्वेष, कामना, विषमता इत्यादींचा अभाव होतो. मनामध्ये आपोआपच समता उत्पन्न होते. महापुरुषांचे मनात ती नित्य वसत असते. तिथे तुझे माझे असे काहीच उरलेले नसते. आपल्याजवळील व्यक्तींचे किंवा आप्तांचे बाबतीत जे वर्तन केले जाते तेच इतरांशी केले जाते. मनाची अशी समबुद्धी होणे हेच मनुष्याचे जीवनाचे अंतिम ध्येय आहे. ते पूर्ण पुरुषाचे लक्षण आहे. तो कोणाशी पक्षपात करत नाही. अशी समवृत्ती माणसाच्या श्रेष्ठत्वाची सूचक असते. रणांगणावर अर्जुनाची दृष्टी विषम झाली होती. त्याला आपल्या आप्तस्वकीयांचे हितच महत्त्वाचे वाटू लागले होते. पण जे दुष्ट होते ते त्यांचे जिवंत राहणे समाजाला घातक आहे आणि म्हणून जगाच्या दृष्टीने आपले कर्तव्य काय, एका माणसाचे भले करण्यासाठी समाजाला वेठीला धरणे कधीही न्याय्य होणारे नसते. आणि हेच भगवंत अर्जुनाला पुन्हा पुन्हा समजावून सांगत आहेत की मनाची समवृत्ती हे श्रेष्ठ माणसाचे लक्षण आहे. म्हणूनच त्या योगे जग जिंकता येते. आपल्याला स्वामी विवेकानंदांचे उदाहरण सर्वांनाच माहिती आहे की अमेरिकेतील धर्म परिषदेत त्यांनी सुरुवात जी केली भाषणाची ती अशी होती की माझ्या अमेरिकेतील बंधू भगिनींनो, आणि असे म्हणतात तेथील हजारो लाखोंची मने आपलेपणाने त्यांनी जिंकून घेतली होती आणि त्या एकाच वाक्याने इतिहास घडवला. अभूतपूर्व टाळ्यांच्या गजरात लोकांनी उभे राहून उत्स्फूर्तपणे त्यांना अभिवादन केले आणि त्यांचा स्वीकार केला. इहेव तैर्जितः सर्ग. ते तैमध्ये बहुवचन आहे, म्हणजे सर्व मानव परमतत्वाची प्राप्ती करून घेऊ शकतात, संपूर्ण जगावर विजय प्राप्त करू शकतात. इह एव या जन्मात वर्तमान काळात त्याला ही स्थिती प्राप्त करून घेता येते. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ, घटना या सर्वच गोष्टी पर आहेत. या पराचे जो अधीन असतो तोच खरा पराधीन. तो पराधीन असल्यामुळेच तो पराजित सुद्धा असतो. म्हणून पराधीनता नाहीशी करणे हे महत्त्वाचे आहे. कामना उत्पन्न होण्यामध्ये पराधीनता येते. कसे आहे की कामनापूर्ती होणे किंवा न होणे माणसाला पराधीनतेचाच अनुभव देते. कामनापूर्तीमुळे त्याला आनंद होतो आणि मग त्या वस्तूचे प्राप्तीमुळे आपण त्याचे अधीन होतो. आपल्या लहानपणी टी व्ही नव्हता आणि आता अलीकडच्या काळात टी व्ही आला आहे आणि मनोरंजनासाठी आपण तो बघतो. पण कसं झालं की त्या सिरियल ज्या असतात आपल्या वेगवेगळ्या, तर त्यावेळी ती सिरियल बघायला मिळाली नाही तर आपल्या अनेक माता भगिनींना त्यांच्यात भयंकर अशी अस्वस्थता निर्माण होते आणि आज काय झालं, त्याच्या पुढे उद्या काय होणार वगैरे असा विचार करून त्याच्यात गुरफटूनच जातात आणि आपल्याला ते जर पाहायला मिळालं नाही तर त्यांना प्रचंड त्राससुद्धा होतो. आता कामनापूर्ती होणे किंवा न होणे माणसाला दुःखी करते, कारण ते दुःख, खेद सतत माणसाचे मनात घर करून राहतो. कारण कामनापूर्ती झाली नाही
तर त्या वस्तूचा अभावसुद्धा आपल्याला जाणवायला लागतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला पराधीनता येते. परंतु ज्ञानी किंवा संन्यासी यांचे जवळ कामनेचाच अभाव असतो आणि त्यामुळे ते स्वाधीन किंवा स्वतंत्र असतात. ते कोणत्याच गोष्टीवर अवलंबून नसतात. आपले सर्व सुखदुःख बाह्य गोष्टींवर अवलंबून असते. समदर्शी ज्ञानी पुरुषाचे मात्र तसे नसते, कारण ते आतूनच आनंदी समाधानी असतात. कोणत्याही गोष्टीची अनुकूलता किंवा प्रतिकूलता त्यांच्यावर परिणाम करू शकत नाही, म्हणून ते स्वतंत्र असतात. इथे एक उदाहरण आम्हाला व्याख्यानातनं वगैरे असं ऐकायला मिळालेलं आहे, की म्हणे बघा आपले तुकाराम महाराज जे होते, तर त्यांना कित्येक वेळा जेवायला पण मिळायचं नाही किंवा लोक प्रचंड त्रास द्यायचे, सगळं असं असायचं. खरं तर आपल्यासारखा माणूस अगदी खचून निराश होऊन अगदी डोक्याला हात लावून बसला असता. पण ते असं सांगतात, की अहो तुकाराम महाराज इतके आनंदी दिसायचे आणि त्यांच्याकडे चेहऱ्याकडे बघितलं तर त्यांना काही ते आपल्या अलीकडच्या काळातली ती व्हिटॅमिन्स वगैरे काही मिळत नव्हती खायला. पण तरीसुद्धा म्हणे त्यांचे गाल जे होते ते टोमॅटोसारखे म्हणे लालबुंद दिसायचे आणि चेहऱ्यावर नेहमी आनंद विलसत असायचा. त्याचं कारणच हे होतं, की त्यांना या असल्या कुठल्याच गोष्टीची कधी आवश्यकता भासत नव्हती आणि ते खरे स्वतंत्र होते. सर्ग म्हणजे जे निर्माण झाले आहे ते सर्व जग, म्हणून हा संसार हे सारे विश्व सर्गच आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म. परमतत्वात दोष, विकार, विषमता असे काहीच नसते, कारण त्याचा प्रकृतीशी संबंध नसतो. कोणताही विकार, दोष अगर विषमता प्रकृतीशी संबंधित असते. परमतत्व संपूर्णपणे निर्लेप असेच आहे. ज्ञानी पुरुष संपूर्णपणे निर्लेप असल्याने ते दोषरहितच असतात. तस्मात ब्रह्मणी ते स्थिताः. वर सांगितल्याप्रमाणे निर्दोष असे संत महापुरुष ब्रह्मात स्थित असतात. असतचे संगाने दोष व विषमता निर्माण होते. प्रपंच किंवा संस्थर असत आहे, संसार असत आहे, त्यामध्ये क्षणाक्षणाला परिवर्तन असते. तेथे स्वतंत्र सत्ता नाही. हे सर्व दृश्य म्हणजे मायेचाच पसारा आहे. ती स्वतःच परतंत्र परस्वाधीन आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व नाही आणि तिच्यामुळे उत्पन्न झालेले सर्व तिच्यावरच अवलंबून असतात आणि ते दोषाने व विषमतेने भरलेले आहेत. मात्र पुरुषावर या गोष्टींचा परिणाम होत नाही. या कोणत्याही गोष्टींचा प्रभाव त्यांचेवर कधीच पडत नाही. त्यांचे अंतःकरण निर्दोष व सम असते. ते परमतत्वाप्रमाणे पूर्ण समता प्राप्त झालेले असतात. तुकोबा म्हणतात, ते संत तेच देव आहेत. म्हणजे असे समता प्राप्त झालेले जे संत आहेत तेच खरे देवसुद्धा आहेत. अशी चित्ताची समता प्राप्त झालेले योगी स्थिर बुद्धीमुळेच परमपदी स्थित असतात. हीच ती सदेह सच्चिदानंद स्थिती. यालाच उपनिषदात ब्रह्मसंस्थ असे म्हटले आहे. या अवस्थेत माणूस सर्व कर्तव्य कर्म निष्काम बुद्धीने करीत राहतो. यालाच जीवन मुक्तावस्था असेही म्हणतात. ही अध्यात्म विद्येची पराकाष्ठा आहे. योग साधनेतही ही अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते, असे 6व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आहे. स्थितम मनः. येथे मन हा शब्द बुद्धिवाचक आहे. समतेत मन स्थिर होत नाही, तर ते बुद्धीत स्थित होते आणि मन ध्यानात स्थित होते. व्यवहारात मनाची स्थिरता नसते. बुद्धीची स्थिरता निरंतरच असते. बुद्धीच्या स्थिरतेतच कल्याण होते. मनाचे स्थिरतेमध्ये सिद्धी प्राप्त होतात. म्हणून मनापेक्षा बुद्धीची स्थिरता श्रेष्ठ आहे. म्हणूनच स्थिर बुद्धी महत्वाची. बुद्धीची समता म्हणजेच राग, द्वेष, हर्ष, शोक इत्यादी द्वंद्वे तिथे अजिबात नसतात. तसेच बुद्धीतून समता क्षणभरही न ढळणे म्हणजे ती बाजूला न होणे. अशी समबुद्धी फक्त परमेश्वराचीच असते आणि ती स्थिती प्राप्त केलेला योगी, महात्मा, ज्ञानी, पंडित हे सर्व परमात्म स्वरूप असतात
आणि आपल्याला निश्चित माहिती आहे की ह्यांची संख्या अत्यल्पच असते. अशा प्रकारे समबुद्धी किंवा समदर्शन करण्याचा अभ्यास सामान्य माणसाने सुद्धा करावा. सुरुवातीला आपल्या देहात ही समता पाहावी. म्हणजे कसं करायचं की डोके, डोळे, तोंड, हात, पाय इत्यादी अवयवांप्रमाणेच मलत्यागाचे इंद्रिय सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. त्यावर या या देहाचे आरोग्य अवलंबून आहे. या सर्व अवयवांमध्ये जीवात्म्याचे कार्य समतेनेच होत असते. म्हणून आपण त्याला तुच्छ किंवा घाण असे न मानता त्याला फार महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे. आणि हा विचार मनात दृढ करून मग तो आपले कुटुंब, समाज, गाव, देश, विश्व या पातळीवर विस्तारत न्यायला पाहिजे. कारण पिंड आणि ब्रह्मांड यामध्ये एकच तत्व भरलेले आहे. या दोघांना नियम एकच आहे. म्हणून साधकाने सर्वप्रथम देहात आत्म्याचे समत्व पाहावे. त्याला विश्वातही हे समत्व जाणता येईल. असे विश्वात समत्व दर्शन घडणे म्हणजेच विश्वरूप दर्शन घडणे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. श्लोक 20. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. अर्थ, जो प्रिय वस्तूंच्या प्राप्तीने हर्षित होत नाही किंवा अप्रिय वस्तू प्राप्त झाली तरी उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धीचा आणि कधीही मोहात न गुंतणारा ब्रह्मज्ञानीच ब्रह्मात स्थिर झाला असे म्हणावे. विवरण: ज्याचे मन साम्यात स्थित असते तो निर्दोष ब्रह्माप्रमाणेच असतो असे मागील श्लोकात भगवंताने सांगितले आहे. येथे कोणत्याही प्रिय अप्रिय गोष्टीमुळे तो विचलित न होता आपली बुद्धी स्थित ठेवून आपले कर्तव्य करीत राहतो. तो ब्रह्मज्ञानी ब्रह्मातच स्थिर झाला असे समजावे असे भगवंत या श्लोकात आपल्याला सांगत आहेत. सामान्य माणूस व ब्रह्मज्ञानी यांच्यातील फरक या श्लोकात सांगितलेला आहे. सामान्य माणूस त्याला प्रिय असलेली गोष्ट प्राप्त झाली किंवा एखादी घटना त्याच्या मनासारखी घडली की तो हर्षाने आनंदाने अगदीच नाचू लागतो. यामध्ये सर्व प्रापंचिक गोष्टींचा समावेश आहे. तसेच वैयक्तिक व सामाजिक गोष्टींचा सुद्धा समावेश आहे. जसे परीक्षेतील स्वतःचे यश, नोकरी मिळणे, बढती मिळणे, अचानक धनलाभ होणे, पुत्रप्राप्ती असे अनेक गोष्टींचे वेळी सामान्य माणूस आनंदाने अगदी नाचायचाच बाकी राहतो किंवा नाचायला लागतो. आणि या उलट एखादे दुखणे आले, छोटासा अपघात झाला, परीक्षेत अपयश आले किंवा नोकरी गेली तर अशा घटनांमुळे हा माणूस दुःखी होतो, हताश होतो. इतका की काही वेळा काही लोक स्वतःचे बरे वाईट करून आपले जीवनच संपवतात. अगदी मान अपमान या गोष्टीचा सुद्धा यात अंतर्भाव आहे. सामाजिक मध्ये क्रिकेटची मॅच जिंकली किंवा हरली, एखादा आवडता नेता निवडणूक जिंकला किंवा हरला, अगदी एखादा नट मरण पावला किंवा त्याला पुरस्कार मिळाला, तरी हे लोक स्वतःचे सुखदुःख असल्यासारखे वागत राहतात. सिनेमा पाहताना माणसे रडतात. कित्येक वेळा प्रत्यक्षात नसलेल्या सुखदुःखांच्या घटनांची कल्पना करून माणूस हर्ष किंवा शोक व्यक्त करतो. रणांगणावर अर्जुन सुद्धा युद्धात जवळचे नातेवाईक मरतील, त्यांचा वियोग होईल, त्यांच्या हत्येचे पाप लागेल अशा कल्पना करीत दुःखी झालेला आहे. परंतु स्थिर बुद्धीचा माणूस अशी सुखदुःखे करीत नाही. अशा कोणत्याही गोष्टीचे तो अवडंबर करत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्याला सुद्धा सुखदुःखाची जाणीव नसते असे काही नाही, ती त्याला असते. पण तो अशा प्रसंगात नेहमीच संयमाने वागत असतो. एखाद्या सामाजिक सुधारणेचे कार्याने प्रेरित झालेला समाज सुधारक कोणत्याही कारणास्तव आपले कार्य मध्येच सोडून देत नाही. आपल्या विचारांशी आणि कृतीशी ते अगदी ठाम असतात. याची चांगली उदाहरणं द्यायची म्हणजे महर्षी अण्णासाहेब कर्वे
आगरकर, सावित्रीबाई फुले, बाबा आमटे अशी अनेक उदाहरणे आहेत. या लोकांना समाजाने त्रास दिला, पण ते उद्वेगले नाहीत. स्वतः शिवाजी महाराजांचा जर आपण विचार केला तर अशा अनेक प्रसंगी त्यांनी मनाचा तोल कधीही ढळू दिलेला नाही आणि आलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगाला ते शांतपणे सामोरे गेले. ते कधी यशाने हुरळून गेले नाहीत किंवा पराजयाने खचून गेले नाहीत. आपल्या इतिहासात महाराजांसारखा स्थिर बुद्धीचा राजा झाला नाही असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही. मात्र सामान्य म्हणजे मूढमतीचे लोक उत्पत्ती विनाश अशा गोष्टींचे सुख-दुःख मानतात, असं त्याला सत्य मानतात. संसारात सतत परिवर्तन होतच असते. आजची गोष्ट उद्या असत नाही हा विचार त्यांना सुचत सुद्धा नाही आणि म्हणूनच छोट्या दुःखाने ते विचलित होतात. मात्र स्थिरबुद्धीच्या माणसाजवळ या सर्वच गोष्टींचा अभाव असतो, म्हणून तो असम्मूढ असा म्हटला आहे. ब्रह्मविद ब्रह्माचा अनुभव द्वैतात किंवा त्याचेपासून वेगळे राहून येत नाही. त्याचे अस्तित्वाची जाणीव द्वैत स्थितीतच असते, पण अनुभव नसतो. म्हणजे इथे चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर देव आणि भक्त. तर भक्त जोपर्यंत देवापासून वेगळा आहे तोपर्यंत त्याला भक्तीचा अनुभव येतो, पण देवाचा येत नाही. पण एकदा का ते अद्वैतात गेले म्हणजे द्वैतच संपले की अनुभव घेणारा म्हणून कोणी वेगळा असा उरतच नाही, कारण तो स्वतःच ब्रह्म होऊन जातो आणि त्यामुळे मग स्वतःचा अनुभव घेता येत नाही. आणि म्हणूनच आपले जे तुकाराम महाराज आहेत तर ते असं देवाला सांगतात की बाबा रे, मला ती तुझी मुक्ती वगैरे काही नको, मला तुझ्यात ते विरघळून जाणं नको. मी आपला असा जो भक्त आहे ना तो तसाच राहू दे, कारण ह्या भक्ती करण्याचे जे काही सुख आहे ते तू देवेस, तुला कळणार नाही कारण की तू काही भक्त नाही आहेस. तर त्याच्यामुळे आमचं जे हे काही द्वैत आहे ते असंच कायम राहू दे, कारण ह्या द्वैतात सुद्धा एक प्रकारचे वेगळे सुख आहे, अर्थात ते संतांच्या बाबतीत. आता ह्याचे उदाहरण जर द्यायचे झाले तर नदीचे पाणी समुद्राला मिळाले की ती सागरच होते. तिचे नदी म्हणून वेगळे पण उरत नाही. मग आपल्याला तिथे जर आता इथे गंगा मिळाली आहे, मग आता इथे नक्की गंगेचं पाणी कुठल्या भागात आहे या समुद्रात असं जर बघायला गेलं तर तिथे ते काही आपल्याला सापडणार नाही. आणि अशीच इथे स्थिती होते आणि ही स्थिती म्हणजेच अद्वैत स्थिती जी आहे तीच ही ब्रह्मस्थिती आहे. ब्रह्मणी स्थितः म्हणजे ब्रह्माचे भावात नेहमीच स्थिर राहणे. जोपर्यंत मन, इंद्रिय, बुद्धी इत्यादीमध्ये स्थित आहोत तोपर्यंत ब्रह्मस्थिती प्राप्त होत नाही. पण ज्यावेळी कल्पना, प्रवृत्ती, मन इत्यादी शांत होऊन इंद्रिय ही आपली सुखलोलुपता कमी करतात, त्यावेळी विचार, तर्क इत्यादी सर्व गोष्टी संपतात. तेव्हा ब्रह्माचे ज्ञान होते आणि म्हणून ज्ञानदेव असे म्हणतात की ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे. शरीराच्या सर्व क्रिया शांत होतात आणि तेव्हाच ब्रह्मविचाराचे ठिकाणी आपल्याला स्थित होता येते. जे अशा प्रकारे ब्रह्मविचारात नित्य स्थित असतात ते कोणत्याही बाह्य परिस्थितीत विचलित न होता आपले कार्य सुरू ठेवतात. जसे लोकमान्य टिळकांनी ब्रह्मदेशात मंडाले येथे एकांतवासात कैदेत असताना गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानाच्या अतिबिकट प्रतिकूल परिस्थितीत कमला नावाचे महाकाव्य कागद पेन अशा साधनांशिवाय सुद्धा लिहिले. तेथे त्यांनी साक्षरता प्रसाराचे व बाटलेल्या हिंदूंना परत आपल्या धर्मात घेण्याचे फार मोठे कार्यसुद्धा केले. त्यांचेवर असल्या बाह्य परिस्थितीचा कोणताही परिणाम झाला नव्हता. आता रणांगणावर स्थिरबुद्धीचे व स्थितीचे महत्त्व सांगण्याचे काय कारण आहे असं आपल्याला निश्चितच वाटेल. तर तिथे परिस्थिती अशी आहे की बंधूंशी म्हणजे आप्तांशी युद्ध करणे, त्यांना ठार मारणे हे अर्जुनाला अप्रिय वाटत होते. शिवाय त्याचे मन युद्ध कर्तव्यापासून विचलित सुद्धा झाले होते. तो स्वतःचे म्हणणेच कसे योग्य आहे ते भगवंताला सारखे पटवून देण्याचा प्रयत्न पण करत होता. म्हणूनच भगवंत त्याला सांगत आहेत
की मनाची ही चंचलता सोडून दे आणि आपले कर्तव्याचे ठिकाणी चित्त स्थिर करून युद्ध कर. या स्वधर्माचे पालन निर्लेप बुद्धीने केले तरच त्याचे चित्त विचलित होणार नाही. इथे आपण थांबूया. श्लोक 21. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्द्यतात्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. अर्थ, जो बाह्य विषयोपभोगात आसक्त होत नाही तो स्थिर बुद्धीचा आणि कधीही मोहात न गुंतणारा ब्रह्मज्ञानीच असतो. आपल्या आत्म्याच्या ठिकाणी जे सुख तो मिळवतो ते अक्षय सुख ब्रह्मयोगात तत्पर असणाऱ्यालाच प्राप्त होते, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. विवरण: कोणत्याही बाह्य परिस्थितीमुळे ज्याचे चित्त विचलित होत नाही तो स्थिर बुद्धीचा योगी ब्रह्मज्ञानी होऊन ब्रह्मातच स्थित होतो, असे मागील श्लोकात भगवंतांनी सांगितले आहे. येथे बाह्य सुखाचे ज्याला आकर्षण नाही तो आपल्या आत्म्याचे ठिकाणी असणारे अक्षय सुख नित्य प्राप्त करतो, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. बाह्य स्पर्शे श्वसक्तात्मा, बाह्य भोगावर आसक्ती नसल्याने म्हणजेच शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी बरोबरच शब्द, स्पर्श अशा विषयापासून मिळणाऱ्या सुखाची आसक्ती समाप्त झाली आहे, अशा साधकांसाठी हे पद नियुक्त केले आहे. या सुखाव्यतिरिक्त आपल्या आत्म्यातच एक प्रकारचे विलक्षण सुख आहे याचा त्याला अनुभव येतो. म्हणजेच हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू याची त्याला स्वतःला प्रचिती येते. मग इंद्रिय विषयांपासून मिळणारे सुख अगदी क्षुल्लक आणि क्षणभंगूर आहे हे कळल्यामुळे त्याची आसक्तीच संपलेली असते. ज्याप्रमाणे भूक लागल्यावर पोटभर जेवले की मग त्या अन्नाची वासना माणसाला उरत नाही, किंवा तहान लागल्यावर पाणी प्यायल्याने तहान भागल्यावर पाणी प्यावेसे वाटत नाही, मग त्या गोष्टीपासून माणूस आपोआपच दूर जातो. अशी ही सर्व सुखे क्षणभंगूर नाश पावणारी असतात. एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच त्यांचा भोग घेता येतो. पण परमेश्वराचे सुख अविनाशी आहे, त्याचा कंटाळा येत नाही, ते अविट आहे. बाह्य भोगात संपूर्ण सुख नसते, कारण क्षणभंगूर सुखाचा अनुभव देणाऱ्या या गोष्टींचा परिणाम बरेच वेळा दुःखद असतो. या बाह्य वृत्तीपासून मन अंतर्मुख केले की जे सुख होते ते अक्षय सुख असते. ब्रह्मस्थितीत नित्यस्थित असलेले साधू हे सुख नेहमीच उपभोगत असतो. खरे तर येथे उपभोग हा शब्दसुद्धा योग्य नाही, कारण तो नित्य सुखातच असतो. विंद्येत आत्मनी यत सुखम, बाह्य पदार्थापासून मिळणारे सुख राजस असते. पण या राजस सुखाची समाप्ती झाली की मग अंतःकरणात सात्विक सुखाचा अनुभव येऊ लागतो. मग संसाराची आसक्ती समाप्त होते. ब्रह्मामध्ये अभिन्न भावाने ते आपोआपच स्थित होत जातात. जसे अंधार संपूर्ण प्रकाश येतो, येथे दोन्ही क्रिया एकदम होतात. आपण अंधारानंतर प्रकाश येतो असे म्हणतो, पण प्रत्यक्षात ही क्रिया एकाच वेळी घडते. त्याचप्रमाणे आसक्तीची समाप्ती आणि ब्रह्मामध्ये स्थित होणे हे एकदमच घडते. अशा रीतीने भोगापासून अलिप्त होऊन सात्विक सुखाचा अनुभव घेतला जातो. मात्र येथे एक गोष्ट शिल्लक राहते की भोगापासून विरक्त झालेला मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे, किंवा मला आता कशाचीच आसक्ती उरलेली नाही असा जर त्याने अभिमान बाळगला तर काय होते की हा किंचित असलेला अहंभावसुद्धा ब्रह्मपदाशी संपूर्ण तादात्म्य पावण्याचे निश्चितपणे आड येतो. आणि एकनाथांचे भारुडामध्ये ती जी सांगितलेली आहे की किंचित फुण राहिली तीच ही स्थिती आहे. काही वेळा साधक मग यातच मग्न होतो आणि मग आपल्या मूळ ध्येयापासून परत फिरतो. सुखमक्षयमश्नुते, जोपर्यंत साधक अशा सात्विक सुखात राहतो तोपर्यंत
तो सूक्ष्म अहम शिल्लकच राहतो. पण ज्या क्षणी या सात्विक सुखाचाही त्याग घडतो, म्हणजे संपूर्ण आत्मसमर्पण होते, तेथे अखंड सुख असते आणि तेच अविनाशी अक्षय असे असते. भौतिक सुख उपभोगताना इंद्रियांना व मनाला कंटाळा येतो. आयुष्यात दुःख आहे म्हणून सुख हवेसे वाटते. माणसाचे आयुष्यात कोणतेच दुःख अगर संकट आले नाही तर त्याचे आयुष्य मिळमिळीत होते. माणसाला नवीन आव्हानसुद्धा हवे असते. गोड पक्वान्न कितीही आवडत असले तरी जेवणात तिखट आंबट चव असल्याखेरीज जेवणाला मजा येत नाही. म्हणजेच माणसाला नुसते सुखसुद्धा सोसवत नाही, त्याला सतत परिवर्तन हवे असते. येथील प्रत्येक गोष्टच अशी आहे, ती क्षणभंगूर आणि विनाशी. पण ब्रह्मसुखाचा मात्र कंटाळा येत नाही, कारण ते अपरिवर्तनीय म्हणजे शाश्वत आहे. त्यालाच आत्यंतिक सुख असे म्हटले आहे. अहमच्या समाप्तीनंतर याचा अनुभव येतो व परमात्म तत्वाबद्दलचे प्रेम वाढू लागते. ते कधीच कमी होत नाही, तर ते उत्तरोत्तर वाढतच जाते. साधकाला असा अनुभव सिद्ध दशेला जाताना येतो. ब्रह्मयोग मनाची प्रवृत्ती अंतर्मुख करणे व बाह्य प्रवृत्ती हटवणे हाच खरा ब्रह्मयोग आहे. सर्व जगत ब्रह्ममय आहे असा अनुभव घेणे व हे ब्रह्म आपल्या ठिकाणी आहे हे जाणून आपला आत्मा संयुक्त करणे म्हणजेच ब्रह्मयोग युक्तात्मा. अशा रीतीने ब्रह्माशी आत्म्याचे निरंतर ऐक्य करावे. त्याची विस्मृती होऊ देऊ नये. यामुळेच ब्रह्मपरायणता साधते. असा ब्रह्मज्ञानी नेहमीच ब्रह्माचाच विचार करतो आणि त्याला प्रपंचाचा विसर पडतो. असा उपदेश भगवंत अर्जुनाला इथे करत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 22. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधा. अर्थ, हे कुंतीपुत्र अर्जुना, जे उत्तम स्पर्शाने मिळणारे भोग आहेत ते दुःखाचेच कारण आहेत. ते उत्पन्न होऊन नष्ट होणारे असल्यामुळे त्यामध्ये ज्ञानी लोक रमत नाहीत किंवा त्यात ते रममाण होत नाहीत. विवरण. ब्रह्मयोगात तत्पर असणारा ब्रह्मयोगी नेहमीच ब्रह्मसुखाचाच विचार करतो. त्याला संसार सुखाचा विसरच पडलेला असतो. विषयभोग हे स्पर्शापासून उत्पन्न झालेले असतात आणि ते दुःखालाच कारणीभूत होतात, असे इथे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. येही संस्पर्शजा भोगा. भोग म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या विषयांशी इंद्रियांचा आसक्तीपूर्ण संबंध आल्यावर जे सुख प्राप्त होते तो भोग. संबंधजन्य आणि इंद्रियजन्य भोगात मनुष्य स्वतंत्र नसतो, कारण तो इतर गोष्टींवर अवलंबून असतो. स्पर्शामध्ये संस्पर्श आणि कुस्पर्श असे भेद आहेत. कुस्पर्श म्हणजे ज्या स्पर्शाने इंद्रियांना दुःख प्राप्त होते, असा स्पर्श माणसाला नकोसा वाटतो. जसे कर्णकर्कश आवाज, अति शीत किंवा अति उष्ण वस्तूचा स्पर्श, काटेरी गोष्टी किंवा दुर्गंध हे सर्व कुस्पर्श आहेत. पण सुस्पर्शासाठी माणूस नेहमीच उत्सुक असतो. त्यापासून होणारे सुख प्रत्येकालाच हवेसे वाटते. जसे काही आपण एखादं छान गाणं ऐकलं किंवा एखादा छान सुगंध कुठून तरी आपल्याला आला किंवा चवदार पदार्थ खायला मिळाले, तर या प्रत्येक अवयवाचा स्पर्श वेगवेगळा असतो. अशा सुस्पर्शाने होणारे सुख प्रत्येकालाच नेहमीच हवे वाटते. त्वचेचा, रसनेचा, कानाचा, डोळ्याचा असे भिन्न भिन्न स्पर्श आहेत आणि हे स्पर्श निर्माण होतात म्हणून ते नाशही पावतात, कारण ते अनित्य आहेत. हे स्पर्शसुख वासनेवर म्हणजेच कामनेवर अवलंबून असते. एखाद्या गोष्टीची इच्छा असली आणि ती मिळाली तर त्यापासून माणसाला सुख होते,
मात्र एखाद्या गोष्टीत मन नसेल, म्हणजेच उपभोगाची इच्छा किंवा वासना नसेल, तर त्या गोष्टीपासून मात्र माणसाला दुःखच होते. असे विषयापासून प्राप्त होणारी भोगसुख अनित्य व दुःखकारक आहेत, असे भगवंत इथे सांगत आहेत. सर्व सुखात कामसुख श्रेष्ठ मानले जाते. पण त्या सुखानंतर सुद्धा स्त्रीला प्रसूती वेदना भोगाव्या लागतात, तर पुरुषांची शक्ती कमी होते. शिवाय ही सर्व प्रकारची सुखे एकमेकांवर अवलंबून असतात, कारण की ती एकाने दुसऱ्याला द्यायची असतात. पण आत्मसुख मात्र कशावरही अवलंबून नसते. त्याला कोणत्याही बाह्य साधनांची गरज भासत नाही. ते अखंड अविनाशी असते. संत लोक नेहमीच आत्मसुखात रममाण असतात, म्हणजेच मग्न असतात. त्यांचे जवळ उपभोगाची कोणतीही साधने नसली तरी ते सुख समाधानात नित्यच असतात. इथे आपल्याला सुखी माणसाच्या अंगरख्याची म्हणजेच शर्टाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की त्याच्याजवळ काहीच नसतं, म्हणजे शर्टच नसतो, तो अंगरखाच नसतो. त्याच्यामुळे तो म्हणतो की मी अगदी आनंदात सुखात आहे. आणि ही गोष्ट मी इथे सांगत नाही आहे, कारण ती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आद्यंतवंत म्हणजेच परिवर्तनशील, येणारे जाणारे, म्हणजेच निर्माण होणारे आणि नष्ट होणारे असे. बाह्य स्पर्शांनी निर्माण होणारे सुख विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त सुख देऊ शकत नाही. जसे आवडता पदार्थ खूप खाल्ला तर तो माणसाला नकोसाच वाटू लागतो. परिणामी अतिसेवनाने अजीर्ण होऊन माणसाची प्रकृतीसुद्धा बिघडते. खूप वेळ गाणे ऐकणे, सिनेमा पाहणे याच्या अतिसेवनाने माणसाला कंटाळा येतो. त्याच्या मनात तिरस्कार निर्माण होतो. त्याचे महत्त्व त्याला वाटेनासे होते. शिवाय ते परिणामी दुःखदायकच असते. आकाशात जर रोजच इंद्रधनुष्य दिसू लागले तर त्याच्याकडे कोणीच पाहणार नाही. तसेच सूर्यप्रकाश, हवा, पाणी यावर खरे तर माणसाचे सर्व जीवन अवलंबून आहे. त्या गोष्टी आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, म्हणून त्या मिळवण्याचे किंवा मिळतात त्याचे कौतुक नाही, त्याचे औत्सुक्यसुद्धा माणसाला वाटत नाही. एक संस्कृत सुभाषितातली एक ओळ इथे सांगते की मलये भिल्ल पुरंधरी चंदन काष्ठम इंधनम कुरुते. म्हणजे मलयगिरीवरच्या ज्या भिल्लांच्या बायका आहेत त्या चंदनाच्या झाडाच्या त्या फांद्या आणतात आणि त्या रोज आपल्या इंधन म्हणून चुलीत जाळतात. म्हणजे त्यांना त्या चंदनाचं काहीच महत्त्व नसतं, कारण तिथे सर्व चंदनाचीच झाडं आहेत. म्हणजेच दुर्मिळ व वारंवार न मिळणाऱ्या गोष्टी प्राप्त झाल्या तरच माणसाला सुख होते. म्हणजेच हे सुख त्या त्या गोष्टीचे उपलब्धतेच्या परिमाणावर अवलंबून असते. दुःख योनय एव ते, संबंधजन्य सुख हे दुःखाचे उत्पत्ती स्थान आहे, असे भगवंत सांगत आहेत. कारण असे सुख दुःखातून उत्पन्न होते आणि ते दुःखातच संपते. कारण सुरुवातीला त्याचा अभाव हा माणसाला दुःखाला कारणीभूत असतो. प्रयत्नपूर्वक किंवा अगर दैववशात जर ते प्राप्त झाले तर ते क्षणिक असते, पण त्याचे अतिरिक्त किंवा नित्यसेवन दुःखालाच कारणीभूत होते. शिवाय भोगाचे परिणामात आपल्या शक्तीचा ऱ्हास होतो. ज्याचा उपयोग घेतला जातो त्या पदार्थाचा सुद्धा नाश होतो. काही वेळा सुखाची सर्व साधने उपलब्ध असतात, पण आपण त्यांचा भोग घेऊ शकत नाही. याचेही माणसाला नेहमीच दुःख होते. म्हणजे अगदी आपल्या रोजच्या व्यवहारातली प्रत्येक घरात दिसणारी ही गोष्ट आहे की घरात अगदी सर्व खाद्यपदार्थांची रेलचल आहे. खूप पदार्थ आहेत, खूप चांगली सर्व सुखाची साधने आहेत. पण अशा वेळी नेमकी जे साधारण प्रौढ वयाकडे झुकलेले लोक आहेत त्यांच्या प्रकृतीची विविध कारणे उत्पन्न होतात. त्यांना विविध पथ्य करावी लागतात आणि मग त्यांना कितीही आवडणारे जे खाद्यपदार्थ असतात ते त्यांना खात नाहीत. ते समोर असतात, अगदी आंबा समोर दिसतो, पण हे लोक शुगरच्या कारणाने खाऊ शकत नाहीत. किंवा कुठेतरी फिरायला जायची खूप इच्छा असते, पण गुडघे दुखत आहेत, कंबर दुखत आहेत आणि आपल्याला हालचाल करण्यावर मर्यादा येते आणि मग ह्याचे नित्य दुःखच माणसाला होत असते.
कधीतरी आपल्यापेक्षा दुसऱ्या कोणाकडे तरी सुखाची खूप सर्व साधने आहेत असे लक्षात आले तर माणूस त्याचे सुद्धा दुःख करतो की त्याच्याकडे बघा किती आहेत. आणि शिवाय माणसाची अजून एक अशी वृत्ती असते की बघा त्याची इतकी काही लायकी नाही आहे, पण त्याला मात्र सगळं मिळतं आणि मला मला काहीच मिळत नाही. अशा वेळी स्वतःकडे असलेल्या गोष्टींचा ते विचारच करत नाही. तर कधी आपल्याजवळ असलेली साधन संपत्ती एखाद्या दिवशी नष्ट तर होणार नाही ना, या विचाराने सुद्धा माणूस दुःखी होतो. एकंदरच काय, तर ही सर्व सुखसाधने दुःखदायक आहेत. म्हणूनच याला दुःख योनी असे म्हटले आहे. न तेषु रमते बुधा. बुधा म्हणजे शहाणे लोक, म्हणजे ज्यांना भोगातून मिळणारे सुख क्षणभंगूर व दुःख देणारे आहे ह्याचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, ते त्यांना पूर्णपणे समजलेले आहे असेच लोक. शिवाय हे लोक ती गोष्ट समजल्यानंतर त्याप्रमाणे आचरण सुद्धा करतात. ते अशा नश्वर गोष्टीमध्ये रममाण होत नाहीत. म्हणजे आपल्याला कसं आहे की स्मशान वैराग्य लोकांना येतं. एखादा माणूस अचानक गेला की त्याला पोचवून जेव्हा लोक येतात तेव्हा म्हणतात, काय ना माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे. पण ते स्मशानातनं परत घरी येतानाच पुढच्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये विचारात आणि कृतीमध्ये रममाण झालेले दिसतात. त्यांचं हे वैराग्य अतिशय क्षणिक असेच असते. शिवाय ही ज्ञानी माणसे असाही विचार करतात की जी वस्तू सतत माझे जवळ असणार नाही किंवा असत नाही, तिच्या उपभोगाने अथवा वियोगाने सुद्धा दुःख प्राप्त होणार आहे. त्याचे पासून मी नेहमीसाठी दूरच राहीन व त्याच वाचून माझे जीवन मी आनंदाने प्रसन्नतेने जगत राहीन. माझे त्याच्या वाचून काहीही अडणार नाही असे हे बुधा म्हणजे शहाणे लोक विचार करतात आणि तसा आचारसुद्धा करतात. असा उपदेश भगवंत अर्जुनाला इथे करत आहेत.